आज आपण कांद्या बटाट्याचा रस्सा करूया हां. या खमंग आणि चविष्ट पदार्थासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहू. इथे मी पहा एक 12 ते म्हणजे 15 एक असे मी ना लहान पांढरे कांदे घेतले. त्याची आपल्याला सालं काढायची आहेत आणि देठाकडचा भाग ना पूर्ण नका काढू, थोडासा ठेवा हां. म्हणजे कांदे हे रस्स्यामध्ये काय होतं म्हणजे त्याच्या पाकळ्या अशा विस्कळीत नाही होत. मग त्या कांद्यांना साजेसेच असे छोटे बटाटे आपल्याला घ्यायचे. त्यांची ही सालं काढून ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत म्हणजे ते काळे पडत नाहीत. मग इथे मी 4 मोठे कांदे घेतलेत आणि ते कच्चेच मिक्सरमधून काढलेत हां, त्याची पेस्ट केली आहे. मग तसेच कच्चेच टोमॅटो मी ते मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट केली आहे. इथे ना तुम्ही टोमॅटोच्या पेस्टला तुम्ही गाळूनही घेऊ शकता हां. आता फोडणीसाठी इथे मी 2 ते 3 तमालपत्र, 4 ते 5 दालचिनीचे बारीक तुकडे, 10 ते 12 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, पाव चमचा शहाजिरं, थोडीशी हळद आणि तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या अंदाजाने तुम्ही मिरची पूड घ्या. अगदी पाव चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे आणि चवीपुरती मीठ. आता एका कढईमध्ये ना इथे 3 ते 4 मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. याला जरा तेल जास्ती लागतं हां. मग या तेलामध्ये आपण बटाटे घालायचे आणि ते छान अगदी खमंग सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचे आहेत. ते काढून घ्यायचे आणि मग त्याच तेलामध्ये आपल्याला हे कांदेही परतून घ्यायचे आहेत. आता ह्या कांद्यांचा पहा रंग पालटला, ते थोडेसे आकसले, पण आपण देठाचा भाग ठेवल्यामुळे ना त्याच्या पाकळ्या अशा विस्कळीत नाही झाल्यात. आता या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी, त्याच्यानंतर लवंगा, दालचिनी, मग शहाजिरं आणि सगळ्यात शेवटी तमालपत्र घालून ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. या फोडणीमध्ये आपल्याला मग आता आपण जे कच्चे वाटून घेतले होते ना कांदे ते घालायचे आहेत. कच्च्या कांद्याला पहा असा एक उग्र वास असतो आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश एक भरपूर असतो ना. तर ते पाणी जाईपर्यंत आणि तो उग्र वास जाईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला ही कांद्याची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे टोमॅटोची प्युरी घालायची आणि तीही चांगली परतून घ्यायची. आता पहा हे परतून घेतल्यावर त्याला जरा असं आजूबाजूने तेल सुटायला लागतं ना. हां, हे पहा तेल सुटते ना. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला थोडीशी हळद आणि मिरची पूड घालून हळदीचा आणि मिरची पुडीचा सगळा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे. आणि ह्यालाही तेल सुटलं की या मसाल्यामध्ये आपल्याला आपण परतून घेतलेले कांदे आणि बटाटे घालून पुन्हा एकदा छान ते परतून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घाला. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्या अंदाजानं त्या बेतानं तुम्ही पाणी घाला हां. आणि मग चवीपुरती मीठ घालून कमीत कमी 3 ते 4 मिनटं आपल्याला हा रस्सा चांगला उकळवून घ्यायचा आहे. आणि अगदी शेवटची उकळी येताना ना आपल्याला हा पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला घातल्यानंतर जास्त उकळवू नका हां. आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची आहे. झाला आपला कांदा बटाट्याचा रस्सा तयार. या पावसाळ्यामध्ये ना हा रस्सा खाण्याची मजाच काही और आहे. हे तुम्ही नक्की करून बघा हां. आणि काय होतं माहिती आहे, हा रस्सा ना तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, डोश्याबरोबर, आंबोळीबरोबर, पावाबरोबर, पुरीबरोबर, पराठ्याबरोबर कशाबरोबरही एन्जॉय करू शकता. हे तुम्ही नक्की करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला हा रस्सा नक्की आवडेल. आणि केली ही रेसिपी आणि तुम्हाला जर ती आवडली तर नेहमीप्रमाणे मला कळवा. ओके, थँक्यू.